Namaskar. Today we are moving into the lecture 14. I want to discuss with you the repercussions of globalization, and one of the issues that is greatly worrying international politics is this. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर आज लेक्चर 14 आणि हे शेवटची आपण जागतिकीकरणची समस्यावर जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही लक्ष घातलं तर हा एक मोठी समस्या आहे. ओळखांची राजकारण, राष्ट्रवाद, धर्म आणि वंशवाद हे आंतरराष्ट्रीय राजकारणाला मोठा आव्हान दिलेलं आहे आणि हा शीतयुद्ध काळानंतर हा एक मोठा समस्या म्हणून समजून जातो. तो तुम्ही पाहिलं तर हा विषयावर आपण आज बोलूया. आता आपण ओळख आणि राजकारण. ओळख म्हणजे काय? ओळख म्हणजे दरेक गुठांना त्यांची ते व्यक्तित्व काय आहे ते त्यांची सांगतात. म्हणजे त्यांना काय काय कॉमन फीचर्स असतात. हा कॉमन फीचर्स काय आहे? तुम्ही युरोपमध्ये मध्य काळी बघितलं तर म्हणजे मिडिवल टाइम्स, मिडल एजेस आणि 20वी शताब्दी पर्यंत पाहिलं तर ओळख आता आपण नागरिकता आणि राष्ट्रवादची आणि ते पण एक भूमी टेरिटरीला आपण ओळख दिलेला आहे आणि हा सगळ्यांची वर्चस्व ओळख आहे, डॉमिनंट आयडेंटिटी आहे. अँड युजली हा आयडेंटिटी हा ओळख दुसरा ओळखांचं वर आहे. म्हणजे लोक म्हणतात मी भारतीय पहिलं, त्याच्यानंतर मी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध काय पण वर्ग त्याच्यानंतर आणि एथनिसिटी त्याच्यानंतर. म्हणजे मी आर्यन, द्रविडियन, दुसरं काय आणि लोकॅलिटी म्हणजे मी कुठून येतो, दक्षिण मध्ये मराठी आहे का, काय आहे, तेलुगू आहे का, तमिळ आहे का, हिंदी अशी. हे सगळ्यांची ओळखांची वर आता नागरिकता आणि राष्ट्रवाद. ते नागरिकता कशावर आहे? राष्ट्रीय ओळखांवर आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्या पासपोर्ट भारतीय पासपोर्ट असतात. भारतीय म्हणजे आपण म्हणजे हा ओळखला अतिशय महत्व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आपण देतो. हा बेसिकली कधीपासून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हा समस्या समोर आलेला आहे. 1976 मध्ये एक टर्क माणूस मिहादित गुलार म्हणून त्यांनी फ्रान्सला स्थलांतर केले होते आणि स्थलांतर केल्यानंतर त्याला त्याची बायको आणि 5 पोरांबरोबर आणि तिथे ते एक इमाम झाले होते आणि ते इमाम झाल्यानंतर त्यांची मस्जिदांमध्ये ते अतिशय फ्रान्स विरुद्ध आणि पाश्चिमात्य देशांविरुद्ध द्वेष आणि अशी हे ट्रेड कर. सो 2004 मध्ये त्यांना फ्रान्स गव्हर्नमेंटनी अरेस्ट केलेले होते आणि गुलारला परत टर्कीला पाठवलं. आणि फ्रान्सची निर्णय आहे हा राष्ट्रीय हितांमध्ये होता की तुम्ही आमच्या हिताविरुद्ध काम केले तर आम्ही तुम्हाला परत पाठवू शकतो. आता तुम्ही पाहिलं तर आपण इथे लक्ष घालू की काय मेथड्स आहे, प्रकार आहे नागरिकताची ओळख वाढवण्याची. कॉलनायझेशन म्हणजे तुम्ही म्हणलं तर वसाहत करणं. चीननी तिबेटवर वसाहत केलेला आहे आणि तिबेटमध्ये वसाहत केल्यानंतर त्यांनी सगळ्या तिबेटन्सला सांगितलं तुमच्या सगळ्यांची ओळख चीनची ओळख आहे आणि चीनची लोकांना तिथे स्थलांतर करून तिबेटन लोकांची अल्पसंख्या करण्याचे प्रयत्न केलेला आहे. हे एक प्रकार असतात. दुसरा फोर्स्ड असिमिलेशन, शक्तीने आत्मसात करणे. म्हणजे टर्किश लोक तुम्हाला अजून माहितीये कुर्दिश लोकांनी 3 राज्यांमध्ये आणि एस्पेशली टर्कीमध्ये कुर्दिश लोकांविरुद्ध
त्यांची भाषा या त्यांची ओळखांना पूर्णपणे त्यांनी दाबलेला आहे. आणि तिसरा एथनिक क्लेन्सिंग म्हणजे वंशवादची शुद्धीकरण करणं. हा शुद्धीकरण तुम्ही पाहिलं तर सर्बियामध्ये केलेला आहे आणि श्रीलंकेमध्ये तमिळ लोकांविरुद्ध पण केलेला आहे. तो त्याला आणि आणि तशी तुम्ही पाहिलं तर अमेरिकेत तेव्हा कोलंबस आणि स्पॅनिश आणि हे सगळं लोक आले इथे अमेरिकन इंडियन्सची पूर्णपणे त्यांनी शुद्धीकरण केलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं तर हा जनरेशन्सला तुम्हाला म्हणजे भरपूर पिढ्यांना एक गुटांची ओळख असतात आणि हा ओळखांकडे तुम्ही लक्ष घातलं तर ओळख पण बदलत राहतात. आता कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणून आपल्याला विचार प्रणाली आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात, या राज्यशास्त्रामध्ये पण रचनावाद. आणि हा कन्स्ट्रक्टिव्हिजम कडे तुम्ही पाहिलं तर त्यांनी भरपूर महत्व दिलेलं आहे संस्कृती. त्यांची म्हणणं आहे की तुम्ही किती पण राष्ट्रवाद हे झालं तर संस्कृती हा गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आपण पॉलिटिकल कल्चर राजकीय संस्कृती म्हणून पॉलिटिकल सोशिओलॉजी मध्ये पण अभ्यास करतो, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मध्ये पण अभ्यास करतो. संस्कृती म्हणजे काय? आपल्याला एकमेकां शेअर्ड बिलीव्स अँड व्हॅल्यू मूल्य आणि आपलं ते आपण मान्य करतो. आपल्याला अतिशय महत्वाची तत्व आहे आणि आपलं कस्टम्स काय आहे आणि आपलं त्याची आणि सामाजिक वर्तवणूक काय आहे. आणि ह्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर कन्स्ट्रक्टिव्हिजम कडे तुम्ही लक्ष घातलं तर तुम्हाला माहिती असतात की अलेक्झांडर वेंट ह्याची अतिशय महत्वाची सिद्धांतकार आहे. त्यांची म्हणणं आहे टू हॅव अन आयडेंटिटी सिम्पली टू हॅव सर्टन आयडियाज अबाउट हू वन इज इन अ गिव्हन सोल्युशन. म्हणजे त्यांची म्हणतात तुमची हितांसाठी तुम्हाला काहीतरी विचार आहे आणि ते विचार तुमची हित काय असायला पाहिजे ते शेप करणारे मानवीनी देणार. जो ओळख तुम्ही पाहिलं तर ओळखांमुळे तुमची राजकीय वर्तवणूक पण त्याची शेप करतात. आणि तुम्ही पाहिलं तर जर एक व्यक्तीला एकच ओळख नसतात, मल्टिपल म्हणजे अनेक ओळख असू शकतात. आणि अनेक ओळख म्हणजे मी काय म्हणते, मी भारतीय असू शकते, त्याच्यानंतर मी स्त्री पण असू शकते, आणि त्याच्यानंतर मी एक हिंदू असू शकते, त्याच्यानंतर मी एक तेलुगू असू शकते, आणि त्याच्यानंतर माझी दुसरी काय काय ओळख मला पुढे करायचं ते ओळख असतात. सो त्यांची म्हणणं आहे की ओळख हा एकच नसतात, ते अनेक ओळख असतात. पण राजकारणात काय बोलतात, हा ओळखांची आपण हताशा करतो म्हणजे मॅन्युप्युलेट करतो. मॅन्युप्युलेट तेव्हा होतात ते काय काय राजकीय हितांसाठी करतात. आणि ते करताना राजकीय मिथ म्हणजे कथा आणि सिम्बल्स हे सगळं वापरून दुसऱ्यांना आपण वाईट म्हणून मांडणं या त्यांना राक्षसाची धूप देणं हे एक असतं. म्हणजे सगळं चांगलं गोष्टी आपल्या गुटांसाठी ठेवायचं, त्या आपल्या ओळखांची ठेवायचं, आणि काय सगळं वाईट आहे हे दुसरं गुटांसाठी ठेवायचं. हा तुम्ही पाहिलं तर हा भरपूर राजकीय ओळखांची काय प्रभाव आहे. एक आहे राष्ट्रवाद. तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादला पण आपण राजकीय हितांसाठी ह्याच्यावर ते हाताचं होतं, म्हणजे ते मॅन्युप्युलेट करू शकतात. आणि तुम्ही राष्ट्रवादची कशी पुढे आलेला आहे, त्यांची एलिमेंट्स काय आहे, तुम्ही त्याची सामान्य आपलं इतिहास पाहिलं, राष्ट्रीय कथा आणि हे सगळं पाहिलं तर उदारमतवाद आणि
राष्ट्र उदारमतवाद आणि राष्ट्रवाद मध्ये पण अतिरेकी राष्ट्रवाद असू शकतो. राष्ट्रवाद हा वाईट नाही, पण राष्ट्रवाद तुम्ही एक टोकेत घेऊन गेले मग ते दुसऱ्यांना दुसऱ्यांविरुद्ध हिंसा पण करू शकतो. त्याशी नाक्सीइझम झालेला आहे. सो हा राष्ट्र आणि राज्य मध्ये संबंध काय हे जोडतात. आता मल्टिपल आयडेंटिटीज म्हणजे अनेक ओळख असतात. अनेक सगळ्यांना तुम्ही पाहिलं तर आपल्या सगळ्यांना अनेक ओळख आहे. मी सांगितलं काय काय अनेक ओळख आणि दरेक ओळखला काहीतरी हित असतात. म्हणजे स्त्रीवाद तेव्हा असतात, मी एक स्त्री पण होऊ शकतात आणि हा अनेक हित कुठली तरी एका माणूस मध्ये और कोणी मध्ये पण ते गुंतवणूक होऊ शकतात आणि त्याच्यामुळे भांडण पण होऊ शकतात. आणि हा ओळखांमुळे काय काय लोकांनी म्हणतात माझी धर्म राष्ट्राची संविधान वरती आहे. हे भरपूर लोकांना मान्यता नसतात. ते धर्मनिरपेक्ष राज्यांमध्ये राहिलं तर ते म्हणतात नाही, आपल्याला तुमची धर्म ते कोणाची धर्म संविधानची खाली असायलाच पाहिजे. ह्याच्यावर वाद चालू असतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर वॉर्निंग पीपल लोकांची भीती असतात, लोकांची ते प्रेजुडिसेस पण असतात आणि भरपूर लोक जी मान्य आहे की काय काय गुटांना त्यांची धर्म राष्ट्राची वरती ठेवण्याची हे पण साधन म्हणून पण करतात. आता कॉन्फ्लिक्टिंग आयडेंटिटी म्हणजे परस्पर विरोधी ओळख आणि राष्ट्रीय विघटन ह्याच्यावर आपण विचार करू. इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक एकत्र येऊन एक कलेक्टिव्ह आयडेंटिटी म्हणून, कलेक्टिव्ह म्हणजे भारतीय म्हणून हा ओळख आपल्याला आपलं राष्ट्रीय चळवळ आणि आपलं इंडिपेंडन्स नंतर भेटलेला आहे. हे तुम्ही पाहिलं तर लोक आपल्याकडे सामान्य काय आहे आणि एकदा तुम्ही कलेक्टिव्ह आयडेंटिटी केलं तर आपल्याला सगळ्यांना शत्रू पण सारखं असतात. हे बेसिकली लोक म्हणतात एक सायकोलॉजिकल बॉन्ड आहे. आणि हा बॉन्ड कडे तुम्ही लक्ष घातलं तर हा भरपूर लोकांना एकत्र आणण्याची प्रयत्न पण आहे. राष्ट्रवाद हा मोठा लाईक भारत माता तुम्हाला अशी ऑल. आणि इथे तुम्ही पाहिलेत लोकांना अनेक ओळख असलं तरी लोकांची वाटणं की तुमची नागरिकता हा अतिशय मोठं राजकीय ओळख आहे. आणि हा ओळखांमुळे तुम्ही राज्यांची तुम्ही लॉयल्टी ठेवायला पाहिजे, निष्ठा ठेवायला पाहिजे. आणि हा निष्ठा अतिशय महत्वाची आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ह्याच्यावरनं राज्याची वर्चस्व आपल्या राजकीय जीवनामध्ये अतिशय माहिती. आणि हा ओळख नागरिक ओळख दुसरं सगळ्यांना ओळखांना खाली ठेवण्याची प्रयत्न करते. आता कॉन्फ्लिक्टिंग परस्पर विरोधी असलेला कुठली ओळख आहे? भरपूर लोकांना एक आलेला आहे तुमची विचार प्रणाली. आता तुम्हाला कुठली विचार प्रणालीला तुम्हाला महत्व, आता कम्युनिझम नाहीतर ते कम्युनिस्ट पार्टी भारताचीच साम्यवाद पार्टी पाहिलं तर आता चीन विरुद्ध तेव्हा आपलं भांडण चालू आहे. भरपूर भारत एक कम्युनिस्ट पार्टी चीनची बाजूनीच बोलते. तो तुम्ही पाहिलं तर ते त्यांना राष्ट्रवादची काही लेन देन नाही. त्यांना त्यांची राजकीय विचार प्रणाली त्याच्यावरती आहे. आणि हल्ली तुम्ही पाहिलं तर सायबर कम्युनिटीज म्हणजे सायबर स्पेस मध्ये ते समुदाय झालेला आहे. एकमेकांची ते एकत्र येऊन
भरपूर अतिरेकी गुटांची पण केलेला आहे. त्यांनी तिथे ओळखांची राजकारण आपण बघतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं तर भरपूर अतिरेकी गुटांनी आणि आतंकवाद गुटांनी अशी ओळखांची वापर करून त्यांनी हिंसा केलेला आहे. आणि हा तुम्ही पाहिलं तर आता युरोप आणि युरोपियन कन्सर्न मध्ये काय झालं, इस्लाम बद्दल भरपूर लोक स्थलांतर केले. आफ्रिका आणि वेस्ट एशिया मधून युरोपला जाण्याची भरपूर स्थलांतरी झालेला आहे. आणि इथे तुम्ही फ्रान्सची हे घ्या, युरोपियन युनियन मध्ये टर्कीला त्यांनी सदस्य करण्याची नाकारलं. हा मेनली काय आहे तुम्ही पाहिलं तर फ्रेंच प्रेसिडेंट म्हणलं तुम्ही ते टर्कीला घेतलं तर आपण युरोप म्हणून राहणारच नाही, म्हणजे युरोप म्हणून एक ओळख आहे आणि ते ओळखांमध्ये टर्की बसत नाही अशी त्यांची म्हणणं होतं. आणि फ्रान्स तुम्ही पाहिलं तर फ्रान्सला काय आहे, त्यांची म्हणणं आहे की राष्ट्र राज्याची ओळख अतिशय महत्वाची आणि त्याच्यामध्ये फ्रेंचची राष्ट्रीय राजकीय ओळख काय आहे, एक आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय संस्कृती. त्यांची म्हणणं आहे की सगळं लोक कोण फ्रेंच नागरिक आहे पब्लिक स्पेस मध्ये म्हणजे ते नागरिकताच पुढे करायचं. आणि ते नागरिकता काय आहे, ते बेसिकली असिम्युलेशन म्हणजे असिम्युलेट करायला पाहिजे. आणि ते असिम्युलेशन काय आत्मसात फ्रेंच आयडेंटिटी बरोबर करायचं आणि ते सगळं लोक ते आयडेंटिटी ते तुम्ही पाहिलं तर मुसलमान लोक भरपूर स्थलांतर झाला आहे. युरोपमध्ये तुम्ही पाहिलं तर जास्त मुसलमान अल्पसंख्य फ्रान्समध्ये आहे. फ्रान्समध्ये हा सुरू झाले, मी तुम्हाला सांगितलं त्यांनी 2000 बेसिकली हा कुठली गोष्टीवर आले की पब्लिक स्पेस मध्ये तुम्ही काय काय चिन्ह ते तुमची धार्मिक ओळख दाखवतील ते तुम्ही घालू शकतात का नाही, त्यांनी नाही. हे बेसिकली कशावर आले, मुसलमान लोक ते हेडस्कार्फ्स घालतात त्याच्यावर आलेले. 2004 मध्ये त्यांनी एक कायदा पास केले. 2005 मध्ये तुम्ही पाहिलं तर भरपूर मुसलमान ते स्थलांतरी होते, फ्रान्स विरुद्ध त्यांनी प्रोटेस्ट केले होते. आणि 2016 मध्ये तुम्ही पाहिलं तर फ्रेंच नॅशनल असेंब्लीनी बुरखा घालणं या निकाब घालणं वर म्हणजे पब्लिक स्पेसवर, ते म्हणतात घरात तुम्ही काय हवं ते करा, बट तुम्ही बाहेर तेव्हा येतात तेव्हा तुम्ही हे घालायचं नाही. त्याच्यामुळे काय होतात, लोकांना तुमची ओळख कळतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर आतंकवाद प्रचंड वाढले. पॅरिस आणि ब्रुसल्स मध्ये बम विस्फोट झाले, भरपूर लोक मारलेला जातात. आतंकवादी ISIS नी ह्याच्या जबाबदारी घेतली. ब्रिटनमध्ये पण तेव्हा मुसलमान पाकिस्तान मधून आहे ते लोक त्यांची संख्या वाढल्या तर कुठे कुठे मेयर त्यांच्या हातात आहे, त्यांनी शरियाची मागणं केली. आणि आत्ताच तुम्ही पाहिलं तर भारताची वायुदूत कॉन्सुलेट आणि एम्बसी विरुद्ध हा लोकांनी NRC विरुद्ध मोठा तिकडे दंगलच केले. तो हा गोष्टींवर मोठं प्रश्नचिन्ह आले युरोपमध्ये. आणि ह्याला तुम्ही काय झेनोफोबिया म्हणतो. झेनोफोबिया म्हणजे परदेशी लोकांबद्दल वाटणारे तिरस्कार किंवा भीती. म्हणजे तुम्हाला कोणी तुमच्यासारखं नसलं तर तुम्ही ते नको आहे. आणि ईस्ट युरोपमध्ये तुम्ही पाहिलं तर म्हणजे पूर्वी युरोपमध्ये त्यांनी भरपूर राज्यांनी सांगितलं की आम्हाला ते लोक धर्म त्यांची आमची मुसलमान स्थलांतरी आम्हाला नको. हंगरीनी त्याची सीमा बंद केली होती. तो हा बेसिकली काय आहे, भीती या तिरस्कार असतात. ते कोण फॉरेन या परदेशी असतात.
सो तुम्ही हे पाहिलं तर हा सगळं गुटांमध्ये असतात आणि हा वंशवाद आणि झेनोफोबिया एकत्र पण असू शकतात आणि ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला ते दुसऱ्यांवर तिरस्कार आणि भीती असल्यामुळे तुम्ही अतिरेकीपणामध्ये झाले असलं तर नाझी जर्मनी कशी ज्यूस विरुद्ध केलेला आहे. तो हा अतिशय भीतीदायक आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणची एक मोठा आव्हान आणि समस्या झालेला आहे. हे विचार तुम्ही केले तर डिवायडेड लॉयल्टीज म्हणजे तुम्हाला विभाजित निष्ठा असू शकतात. म्हणजे काय काय लोक भारतीय पण असू शकतात आणि त्यांचे धार्मिक ओळख पण त्यांना अतिशय महत्वाची असू शकतात आणि हे दोघांना ते कॉन्फ्लिक्ट होऊ देणार नाही. सो ओळख हा काय आहे बेसिकली कॉन्टेक्स्च्युअल आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या विषय मध्ये तुम्ही तुमची ओळख वापरता, तुम्ही ते ओळख तुम्ही कल्याणकारी ह्याच्यासाठी वापरलं तर ठीक आहे आणि इथे तुम्ही पाहिलं तर राजकीय ह्याच्यामध्ये तेव्हा वापरतात, त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. 9/11 नंतर तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हा समस्या अजून पुढे आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे वॉर ऑन टेरर म्हणजे आतंकवाद विरुद्ध मोठा अमेरिकेची परराष्ट्र धोरणाची एक साधनच आहे आणि इथे तुम्ही पाहिलं तर अमेरिकन लोकांमध्ये हा डिवायडेड लॉयल्टीज या होते आले की अमेरिकन मुसलमानला हाच आले. भरपूर अमेरिकन मुसलमान आम्ही ते तुम्हाला इन्स्टन्सेस दिले आणि तुम्हाला सगळं आंतरराष्ट्रीय राजकारण वाचताना माहिती आहे ते लोक मुसलमान असलं तर ते अमेरिका विरुद्धच त्यांनी आतंकवाद केलेला आहे आणि आतंकवाद हिंसामध्ये त्यांची सहभाग्य राहिलेला आहे आणि हा मोठा प्रश्न पडलेला आहे. ह्याला बेसिकली फिफ्थ कॉलमनिस्ट म्हणतात. म्हणजे ते लोक आतंकवाद आणि त्यांच्याच राष्ट्रविरुद्ध हे करतात आणि हे बेसिकली फिफ्थ कॉलम स्पॅनिश नागरिक युद्धांमधून आले. स्पॅनिश नागरिक युद्ध 1936 to 39 आणि तुम्ही पाहिलं तर ते फॅशिस्ट जनरल होता मोला म्हणून. त्यांनी म्हणले मॅड्रिड मध्ये ते आधी आक्रमण करण्याची आधीच त्यांची लोक त्यांनी पाठवलं होतं तर आतमध्ये त्यांची सहकारी म्हणून राहिलेला आहे, सहकार करत होते. अर्नेस्ट हेमिंग्वे अमेरिकेची मोठा काय लिटरेचर म्हणजे ह्याच्यामध्ये अमेरिकन लिटरेचर मध्ये त्यांना नोबेल प्राइज पण मिळालं. त्यांनी एक वन ऍक्ट प्ले केले फिफ्थ कॉलम म्हणून आणि हा बेसिकली पर्ल तुम्हाला पाहिलं तर अमेरिकेमध्ये पर्ल हार्बर 19 दुसरा महायुद्धची वेळ आहे तेव्हा जपानने अमेरिकेवर आक्रमण करून पर्ल हार्बर हवाईमध्ये पूर्ण नष्ट केले. तेव्हा अमेरिकेची लोकांनी जपानी अमेरिकन लोकांविरुद्ध ते जपानी होते पण ते अमेरिकन नागरिक होते त्यांच्या विरुद्ध मोठा हे झाले. आता तुम्ही पाहिलं तर चायना विरुद्ध पण कोविड नंतर चायना बायकॉट करायचं. तुम्ही भारत आणि अमेरिकेमध्ये पाहिलं तर चीन विरुद्ध एवढं हे विरोधीपणा आलेला आहे. या तुम्ही पाहिलं बनायचं तिरस्कार आणि भीती वाटायला लागले आणि ते तुम्ही पाहिलं तर सायकोलॉजिकल डिस्टन्स म्हणतात. सायकोलॉजिकल डिस्टन्स म्हणजे काय, तुम्ही शेजारी राहून पण एका ह्याच्यात तुमच्यामध्ये संबंध नसतात. बट आता नवीन आधुनिक तंत्रज्ञानमुळे तुमच्या लांब लोक असलं तरी तुम्ही इंटरनेटवरनं तुम्ही त्यांच्याशी रिलेशनशिप त्यांच्याशी संबंध ठेवू शकता आणि इथे सामान्य हे वी वर्सेस देम म्हणजे आम्ही त्यांच्या विरुद्ध हा गुटा तुम्ही पॉलिटिकल सोशिओलॉजी राजकीय
समाजवाद मध्ये तुम्ही हे केलेलं आहे. लोक आपण कोण म्हणून ते हे करतात आणि बाहेरची लोक कोण म्हणून करतात. ह्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर शीतयुद्ध काळानंतर हा फार पुढे आलेला आहे. तुम्ही केन्यामध्ये मी सांगितलं, श्रीलंकेत सांगितलं, सुन्नी शिया मुस्लिम्स इराकमध्ये अजून पण भांडतात. आणि हा तुम्ही पाहिलं तर हा विरोधी ओळखमुळे लोकांनी त्यांच्या विरुद्ध ते त्यांच्यापेक्षा वर्चस्व आहे या ते त्यांच्यापेक्षा खाली ह्याच्यावर पण केली. आणि ह्याला आपण स्केप गोट म्हणतो. त्याची नाक्सी जर्मनीमध्ये ज्यूजला केले होते. आता सुडानकडे तुम्ही पाहिलं तर सुडानने वंशवाद झालेला आहे, जेनोसाइड. आणि हे ते जेनोसाइड म्हणजे एक लोकांना त्यांची ओळखांमुळे तुम्ही त्यांची हत्या करता. आणि तुम्ही पाहिलं तर डार्फर मध्ये सुदान आता नॉर्थ सुदान आणि साऊथ सुदान झालेला. साऊथ सुदान एक 2011 मध्ये एक वेगळं राज्य म्हणून त्यांनी निर्माण करून घेतलं. आणि इथे तुम्ही पाहिलं तर सायकोलॉजिकल लांबी हा तुम्ही पाहिलं कमी झाला ICT मुळे. आणि आता तुम्हाला अर्बन बिग सिटीज म्हणजे मोठा अर्बन म्हणजे शहरीकरण झाल्यामुळे तुम्हाला अतिशय श्रीमंत आणि गरीब दोन वेगळं जगात जगतात. आणि आता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक अभिजन वर्ग म्हणून पण तयार झालेला आहे. आणि हा कैशी अभिजन आहे आर्थिक अभिजन? तशी 18वी शताब्दीमध्ये युरोपमध्ये त्यांची अरिस्टोक्रेसी म्हणजे त्यांची अभिजन लोक एकत्र होते, एकच सारखं कपडे घालायचं, एकच भाषा करायचं, एकमेकांना संबंध जोडायचं लग्नामुळे. आणि त्यांची सामान्य त्यांची संस्कृती पण असायचं. आयशी आता पण झालेला लोकांची म्हणणं आहे. आता नैतिक समुदाय म्हणून काय आहे? मॉरल कम्युनिटीज म्हणून म्हणजे आपण ओके ओळखांची राजकारण करतो, सगळ्यांची राजकारण आपण करतो, केलं तरी काहीतरी नैतिक जबाबदारी नाही का समुदाय? म्हणजे सगळ्यांना ओळख आहे आणि ओळखांवर कोणाला त्यांची त्याच्यावर विचार करून त्यांची ओळख निवडत नाही. ओळख तुम्हाला जन्मापासून येतात, तुमचे आई वडील हे असलं तर लोकांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये तत्वज्ञान किती वाढवतात तेवढं हा ओळखांची मोठं आव्हानच झाले. आणि एक नैतिक समुदाय म्हणून अजून आपल्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर आलेच नाही. आणि हा बेसिकली ओळख तंत्रज्ञान बदल मध्ये तुम्ही पाहिलं तर आत्ताची आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांना ओळखांची राजकारण ते वापरायचं. या आंतरराष्ट्रीय पातळीवर आतंकवाद गुटांनी पण हे वापरले. म्हणजे तुम्ही हा तंत्रज्ञान तुम्ही नुसतं चांगलं संबंध जोडण्यासाठी नाही, तुम्ही हिंसा, युद्ध आणि दुसऱ्यांवर द्वेष आणि भीती वाढवण्याची पण प्रकार केलेला आहे. आणि ह्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे मोठं समस्या पण झालेला आहे. ह्याच्यावर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी हे करू शकतात हा मोठा प्रश्न आहे. आता हा तंत्रज्ञानमुळे लोकांनी राजकीय मोबिलायझेशन पण केले, म्हणजे लोकांना एकत्र आणणं आणि लोकांना राजकीय ह्याच्यासाठी हे करू शकतात. त्याची मी तुम्हाला सांगितली भारत आणि पाकिस्तान मध्ये या भारतमध्ये NRC मुळे एकत्रीकरण करतात. म्हणजे तुम्ही पाहिलं तर हे पॉलिटिकल एकत्रीकरण करतात आणि हा सगळं ओळख भांडणामध्ये होतात. भरपूर ओळख खरं पण असू शकतात, काय पण ओळख काल्पनीय असतात.
म्हणजे तुम्हाला कल्पनीय आहे की तुम्ही एकत्र आहे आणि ह्याच्यामुळे तुम्ही सामाजिक पातळीवर भरपूर फिशर्स म्हणजे हे त्याची फिशर्स पण होऊ शकतात. आणि हा फिशर्स तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमची ते समस्यावर तुम्ही ते हे फिशर्सची कडे कशी लक्ष घालणार. आणि आता आपल्याकडे ट्रान्सनॅशनल ओळख पण आलेला आहे. ट्रान्सनॅशनल म्हणजे राज्य ओलांडून पण ओळख आहे. आणि आता तुमची नागरिक ओळख ला हे आव्हान देते. सो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं तर हे हाताच्या ओळखांती हाताच्या होऊ शकतात. आणि अतिशय राजकारणी नेते हे वापरून त्यांनी राष्ट्रवाद या त्यांची निवडणूक जिंकण्याची पण हे केलेला आहे. आणि इथे हिंसा ओळखांची राजकारणामुळे हिंसा पण वाढतात. आता तुम्ही अमेरिकेत पाहिलं तर इलेक्शन आहे नोव्हेंबरमध्ये आणि त्याच्या आधी भरपूर आता ओळखांची खेळ या त्याची राजकारण आणि ते मेनली तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया सामाजिक मीडिया प्रसार माध्यमामधून होतात. आणि इथे पाहिलं तर तुम्ही भरपूर लोक ह्यांची मिथमेकिंग म्हणजे आपलं हे एक संघर्ष आहे की तुम्ही इतिहास कशी लिहिणार आणि इतिहास मधून तुम्हाला काय आठवणी आहे ते आठवणी तुम्ही कशी पुढे आणतात त्याची. इथे राष्ट्रवाद मुळे काय झालं, राष्ट्रवाद लोकांना एकत्र पण आणू शकतात आणि लोकांना वेगळं पण करू शकतात. आणि राष्ट्रवाद मध्ये कधी विषय पण असतात बट काल्पनिक विषय पण प्रचंड असतात. आणि हा काल्पनिक विषयमुळे भांडणं सुरू होऊ शकतात. आणि आपल्याला कॉमन डेस्टिनी काय म्हणजे आपल्याला खरं भारतीय म्हणून एकत्र राहायचं का नाहीतर हे वेगळं व्हायचं का हा मोठा समस्या आहे. त्याची कॉमन डेस्टिनी कडे तुम्ही पाहिलं तर चीन पण म्हणतात की आमची ऑनर साठी आम्ही हे सगळं करतो. म्हणजे जीची परराष्ट्र धोरणाला ते चायनीज राष्ट्रवाद म्हणून त्याला नाव देतात. आणि चायनीज राष्ट्रवाद म्हणजे काय, दुसऱ्यांची सगळं टेरिटरी मागून घेणं, हे आमची आहे, हे आमची आहे, हे आमची आहे. त्याशी तुम्ही पाहिलं तर भारत अख्खा दक्षिण पूर्व एशिया आमची म्हणू शकतो अशी म्हणणं. या इंडियन ओशन आहे ते आपण म्हणू शकत नाही, दुसऱ्यांनी आत येऊ शकत नाही. त्याशी ते साऊथ चायना सी मध्ये म्हणतात की हे आमची लेक आहे, दुसरे नाही ते येण्याची आमची परवानगी घ्यायला लागणार. तर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी इतिहास मध्ये तुम्ही पाहिलं तर भरपूर राज्यांनी तेव्हा वसाहतवाद नंतर त्यांची सीमा हे केलेला सीमा केल्यानंतर भरपूर लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये राहिले. त्याशी कुर्दिश लोकांवर प्रचंड अन्याय झालं. ते इराकमध्ये आहे, ते इराणमध्ये आहे आणि ते टर्कीमध्ये. त्यांना वेगळं राज्य नाही. यझीदीस पण तुम्ही पाहिलं तेव्हा IS आले, त्यांच्यावर अतिशय आतंकवाद आणि हिंसा केलेला आहे. आणि पाकिस्तान त्याशी बेंगाली लोकांना, बेंगाली मुसलमान आणि बलुचींना त्यांच्या विरुद्ध किती हिंसा आणि वंशवाद करतात. आणि हा बेसिकली राष्ट्रवाद फ्रेंच क्रांती नंतर आलेला आहे म्हणतात. आणि तुम्ही पाहिलं तर इटलीची नाव आपण घेतो मजानी, आणि मजानी इटलीची एकीकरणसाठी त्यांनी राष्ट्रवाद वापरलेला आहे. पण तेच राष्ट्रवाद तुम्ही पाहिलं तर पर्शियन हिस्टोरियन हेनरिच ट्रेचकी बिस्मार्कची वास्तववाद
साधन वास्तवाद साधनाची त्यांची खून आणि आयर्न अशी पॉलिसी मध्ये त्यांनी केली. आणि तुम्ही सगळं राष्ट्रीय पॉलिटिकल थॉट मध्ये, राष्ट्रीय विचार मध्ये तुम्ही हेगल वाचलं असणार. हेगलला हेगल काय म्हणतो, राज्य म्हणजे देवांची चालना आहे पृथ्वीवर. सो तुम्ही पाहिलं तर हे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अशी आयडियाज आलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक जर्मन जनरलनी फेडरिच वॉन बर्नहार्डनी त्यांनी अतिशय अतिरेकीपणा राष्ट्रवाद वापरलेला आहे त्यांनी. आणि लेटर हिटलरनी लेबनसुराम म्हणजे जर्मन लोकांसाठी जगण्यासाठी पण जागा नाही आहे अशी त्यांची म्हणणं होते. आणि इथे तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवाद अतिरेकीमुळे मोठा मोठा युद्ध झालेला आहे. आणि राष्ट्रवाद मुळे तुम्ही दुसऱ्यांवर हल्ला केले आणि वांशिक तिरस्कार पण वाढवले. आता राष्ट्रवाद तुम्ही पाहिलं तर अतिशय चांगलीपणामध्ये आपल्याला सायकोलॉजिकल आणि इमोशनल आहे. म्हणजे ते आपलं ह्याच्यासाठी एकत्र राहण्याची एक फीलिंग पण आहे. आणि तेपर्यंत आपण ते सीमेत ठेवतो, ते चांगलं आहे. तेव्हा तेच सीमाची ओलांडून जातो, मग अतिशय त्याची गुंतवणूक होतात आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये भांडण होऊ शकतात. तशी तुम्ही भारतमध्ये पाहिलं तर तेपर्यंत आपण राष्ट्रवाद बहु प्लुरल आणि म्हणजे विविधतावर ठेवलेला आहे. तो काही समस्या आली. तेव्हा काय काय लोकांना आपलं राष्ट्रवाद नुसतं भाषावर करणं की हिंदी आणणं ह्याच्यावर केलं तर तुम्हाला माहितीये दक्षिणची राज्यांनी त्याची विरोध केलेला आहे. आणि हा विरोध तुम्ही पाहिलं तर त्याला सबनॅशनल आयडेंटिटी, तमिळ लोकांनी प्रचंड हिंदी विरुद्ध या हिंदी राष्ट्रभाषा होण्याची, या राजभाषा होण्याची विरुद्ध केलेला आहे. तर तुम्ही पाहिलं तर तेव्हा राष्ट्र आणि राज्य कुठली एका ओळखवर ठेवणं म्हणजे त्याच्यामुळे प्रचंड भांडण येतात, ते लोक ते ओळख मध्ये बसत नाही. आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं तर दुसरं राष्ट्रवाद नंतर धर्माची राजकारण, या धार्मिक राज्यांची निर्माण होणं प्रचंड वाढलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर धर्म आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अतिशय मोठा शक्ती आहे. मॅकियावेली मध्ये वन प्रिन्स आणि डिस्कोर्सेस मध्ये ते आपल्याला सांगतात. आता तुम्ही पाहिलं तर धर्मामुळे काय काय भांडणं आहे. तुम्हाला पाहिलं तर भरपूर इस्लामीय राज्यामध्ये धर्माची वर्चस्व आहे. लॅटिन अमेरिकामध्ये कॅथलिक चर्च अतिशय मोठा राजकीय भूमिका आहे. अरेब तुम्ही वेस्ट एशियामध्ये पाहिलं तर पॅन अरबिझम म्हणून त्यांनी करण्याचे प्रयत्न केले नासरांचं. आणि आता सुन्नी आणि शिया मध्ये मोठा भांडण भरपूर राज्य, इराक मध्ये होतात, यमन मध्ये होतात, भरपूर राज्यांमध्ये आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ख्रिश्चन फंडामेंटलिझम पण भरपूर ह्याच्यामध्ये आले. पण इराण आणि सौदी अरेबिया एक शिया धर्मावर निरपेक्ष राज्य आहे. आणि हा पाहिलं तर ट्रान्सनॅशनलिझम, काय काय लोकांचे म्हणणं आहे ज्याचे मुसलमान कुठली राज्यांमध्ये आहे ते एकत्र यायला पाहिजे. म्हणजे सुन्नी मुस्लिम ब्रदरहुड इजिप्त मध्ये 1928 मध्ये स्थापना झाली. तुम्हाला माहिती असलं तर त्यांनीच अनवर सदातला मारलं, क्योंकि त्यांनी इस्रायल बरोबर शांतीची करार सही केले म्हणून. आणि शियामध्ये तुम्हाला माहिती आहे 1979 मध्ये इराण मध्ये मोठा क्रांती झाली आणि ते पण धार्मिक ह्याच्यामध्ये. आणि आता अजून इराण एक धार्मिक राज्य आहे. तिथे आयतुल्ला म्हणजे ते लोक धार्मिक
नेते आहे ते पण राजकीय नेते आहे. आणि हा ट्रान्सनॅशनल इस्लाम राजकीय ओळखला मोठा आव्हान आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला आहे एथनिक आयडेंटिटी, म्हणजे वंशवादची ओळख. इथे भरपूर लोकांची म्हणणं आहे वंश एथनिसिटी म्हणजे काय, तुमची रक्तांची टाईप आहे, ते एक अम्ब्रेला टर्म आहे. तिथे लोक म्हणतात आपण एक आहे आणि ते दुसरं. आणि हा बेसिकली तुम्ही पाहिलं तर नायजेरियामध्ये झालेला आहे. नायजेरियामध्ये तुम्हाला उत्तर मध्ये मुसलमान लोक जास्त आहे आणि ते एक ट्रायबल हाऊस, आणि दक्षिण मध्ये यारुबाज आणि इबॉस ते ख्रिश्चन आहे. आणि तिथे मोठा एक आतंकवादची गुट पण आलेला आता बोको हराम म्हणून. आणि हा बोको हराम भरपूर लोकांची हत्या करतात, ते मुसलमान नाही आहे म्हणून ते. आणि अजून तुम्हाला माहिती आहे की युरोपमध्ये हा नुसतं गरीब राज्यांमध्ये या विकसित देशांमध्ये नाही आहे, ते डेव्हलप्ड कंट्रीज आहे. तिथे पण स्पॅनिश बास्क आहे, कॅटालियन्स आहे, स्कॉट्स आहे, ते पण त्यांची स्वातंत्र्यासाठी मागणी ठेवलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं तर हा मोठा अजून चालू आहे. ह्याच्यामुळे भरपूर लोकांची म्हणणं आहे की क्या सॅम्युअल हंटिंग्टनचे आव्हान खरं झालेलं का काय. सॅम्युअल हंटिंग्टननी मोठा क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स म्हणून, म्हणजे संस्कृतीची मोठा भांडण होऊ शकतात. आणि ह्याच्यामुळे त्यांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाला हा सगळं जागतिकीकरण काळी तुम्ही एक बाजूनी एकीकरण करण्याची प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूनी अशी वेगळं ओळखांमुळे लोक वेगळे होण्याची प्रयत्न करतात. आणि जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नागरिकता, राष्ट्रीय पातळीची नागरिकता या आंतरराष्ट्रीय नागरिकता मानवी हक्कांसाठी मोठा आव्हान आहे. आणि हा आव्हानकडे आंतरराष्ट्रीय व्यवस्था लक्ष घालायलाच पाहिजे. थँक्यू. ह्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये थिअरीज कडे जाऊया आणि सगळं थिअरीज कव्हर करण्याची आपण प्रयत्न करणार. थँक्यू.